आणते मी थोड्या वेळात. गुड मॉर्निंग कृषिका. अबा आज मूड खराब आहे सकाळी सकाळी. अच्छा पेंटिंग करते पेंटिंग. दाखवू मी. बघा कृषिकाने किती छान माऊस पेंट करत आहे गणपती बाप्पासाठी. अहो कृषिका स्वतः करत आहे. सुंदर सुंदर. वाव कृषिकाला सगळं येते. तुला कोणी शिकवलं कृषिका? सोनू आत्याने शिकवलं. अहो मज्जा आहे मग. माझ्याकडे बघ. तू कशा पेंट करणार तू? किती छान रंग देत आहे बघा माऊसला ती. अहो अजून आमच्या मॅडम स्कूलमध्ये जायचे आहे. स्कूलमध्ये गेल्यावर अजून काय काय करणार माहीत नाही. हो ना कृषिका? तुला तर सगळंच येते ग. वाव माझी कृषिका गुडगेल आहे. हो ना. चला गुड मॉर्निंग. तुम्ही बघितलंच असेल कृषिका पेंटिंग करताय माऊसला. तिला येतं सगळं. तिच्या आत्याने शिकवलं काल तिला. हो ना कृषिका? आणि आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आमच्याकडे पण पूजा आहे. आता माझी आंघोळ वगैरे झाली, सगळे कामं झाले. आता मी पूजा करते आणि आज संध्याकाळला पण नैवेद्य राहील, सकाळला पण नैवेद्य राहील. मी सगळं शूट करेल आणि सगळं दाखवेल तुम्हाला. व्हिडिओ बघत राहा, कंटिन्यू करा. हे बघा आमच्याकडे पूजा कशी करतात मी सांगते थोडंसं. आधी आम्ही विड्याचं पान, सुपारी, 1 रुपया हे गणपती बाप्पाचं रूप असतं. आधी त्या गणपती बाप्पाची पूजा केली. इथे बघा छोटंसं नागाचं मूर्ती होती. त्या मूर्तीचा अभिषेक केला. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर त्याला हळद कुंकू फूल वगैरे वाहून बेल वाहून त्याची पूजा केली. आणि आम्ही असे पानगे करतो आणि त्यासोबत असं दूध. आणि हे पानगे आम्ही तावीवर करत नाही, कढईवरती करतो. बघा किती छान सोपी पूजा होती. आणि देवघरातली पण पूजा झालेली आहे. कशी वाटते ते नक्की सांगा. आणि तुमच्याकडे कशा प्रकारे पूजा केली जाते ते पण नक्की सांगा कमेंट्समध्ये. हे बघा कृषिका काय खाते? काय खाते कृषिका? कृषिका लाये खाते, फुटाणे खाते. आवडतं का ग कृषिकाला? कृषिकाला आवडतं? मी हे खाते. ओके ओके खा खा. पूजा झाल्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे खाल्ला. प्रसाद खाल्ल्यानंतर आम्ही स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक करता करताच आम्ही करंज्या पण करत होतो. बघा ह्या तिळाच्या करंज्या आहे. अशा प्रकारे मी तिळाच्या करंज्या केलेल्या आहे. कशा वाटतात बघा. आणि तिळाच्या साखरच्या रव्याच्या रवा साखरच्या हे तिळाचं आहे मिश्रण आणि हे रवा साखर आहे. अशा आम्ही 2 प्रकारच्या करंज्या केलेल्या आहे. बघा कृषिका पण मस्त पोळी लाटते आणि तिला पण खूप हौस आहे असं करंजी वगैरे करायला. ती पण मध्ये मध्ये करत होती करंजी करायसाठी. ठीक आहे. तू मँगो पाहिजे तुला? मँगो. हे बघा आम्ही किती मस्त करंज्या केल्या. हे टू मँगो. तुला मँगो देऊ? बरं मी तळून देते. सकाळी तळून देऊ? कशाला सकाळी? आता देते ना. आता देऊ? ओके. चला हाय गुड इव्हनिंग. आता झाले 7 वाजले. मी दिवा लावलेला आहे. दिवसभर तर काही वेळच नाही मिळाला तुमच्यासोबत बोलायला, कारण स्वयंपाक करत होती. दुपारी संध्याकाळी नैवेद्य ठेवायचं आहे ना, त्याच्यामुळे करंज्या, वरण भात, भाजी पोळी कढी सगळं करायचं होतं. त्याच्यामुळे काही वेळ नाही मिळाला. पण मी शूट केलेला आहे करंज्या वगैरे करताना, तर व्हिडिओमध्ये बघालच तुम्ही. आणि परत आता आम्ही चाललो आहे पूजा करायला. आता आम्ही पूजा करू. आता कृषिकाचे पप्पा येईल, पूजा करू. फुलोरा असतो आमच्याकडे, त्यामुळे करंजी वडे वगैरे त्यामध्ये ठेवतात. चल बघा तर मग व्हिडिओ. चला आता आमच्याकडे येणार आहे सारिका. सारिका म्हणजे माझ्या मावशीची मुलगी. तुम्ही तिला बघितलं असेल याआधी पण व्हिडिओमध्ये. तर आज तिचा आहे बर्थडे आणि ती इथे एका कॉलेजमध्ये ती जॉब करते, लेक्चरशिप. तर ती आज येत आहे घरी
आमच्याकडे. तर आता ती आल्यानंतर मी दाखवेलच व्हिडिओमध्ये, तर बघत राहा. आणि आज तिचं बड्डे सेलिब्रेशन पण करू छोटंसं घरी, तर दाखवेल मी नक्की, सेलिब्रेशन पण दाखवेल, सगळं दाखवेल. तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा, बघत राहा आणि कसा वाटतो तो नक्की सांगा. चला, कृषिका गेली आंघोळीला, ती फ्रेश झाली की मी तिला पण दाखवते. मगाशी मी जी पूजा दाखवली ती सकाळची होती आणि ही रात्रीला आम्ही असं करंजा, वडे आणि काय वेणी, फणी असं वगैरे काहीतरी असतं, ते मलाही नाही माहिती बरंच काही. तर ते आम्ही असं पूजेला रात्रीला ठेवतो आणि मग आरती वगैरे करून मग जेवण करतो, उपवास सोडतो. सर्वांगी सुंदर भूषेंदुराची कंठी जळते मुक्ता फळाची, जय देव जय देव. चला, आमची आरती झाली, आता प्रसाद खाणं सुरू आहे सगळे. आणि अजून सारिका यायची आहे. आणि माझ्या चेहऱ्याकडे जाऊ नका, आज थोडीशी थकल्यासारखी आहे मी, सकाळपासून कामं झाले त्यामुळे थकल्यासारखी दिसत आहे. आता फ्रेश झाली मी, पण परत मी थोडंसं नैवेद्याचं केलं ना, त्याच्यामुळे परत माझे केस विस्कटले. चला, मग सारिका आली की दाखवते मी. हे बघा कोण आलं, बड्डे गर्ल आली, बड्डे गर्ल. हॅलो, हॅपी बड्डे सारिका. कृषिका, मावशीला हॅपी बड्डे कर, हॅपी बड्डे कर. आईला सांग, आईचा कॉल बोल. चला, हे लोक बोलत आहे फोनवरती, यांना बोलू द्या. चला, आता आम्ही जेवण करू. आता जेवणाचं घेतलं आहे इकडे मी, तोपर्यंत हे तळते पकोडे आणि वडे, आणि इकडे कढी गरम करत आहे. तर भेटू आपण जेवण झाल्यावर. आणि केक कट करायचा आहे, तो जेवणानंतर करू. चला, हो सुरू कर. गरम गरम पकोडे या खायला. मी आता गरम गरम पकोडे करते आणि इकडे हे सगळे जेवण दिसते का, हे बघा. बड्डे गर्ल अजून यायची आहे, तिचे फोन संपायचे आहे. बड्डे गर्लचे फोन संपल्यावर येईल. नाही, चहा केला ना, तर आता मी पण जेवण करेल आणि मग आम्ही बड्डे सेलिब्रेशन करू. तर दाखवेल मी, ते पण व्हिडिओमध्ये दाखवेल, बघत राहा व्हिडिओ. चलो, बर्थडे सेलिब्रेशन की तयारी हो गई है. चला, परीची खूप घाई सुटली आहे रे बाबा, हे खाऊन पण टाकला. गायबच केला तिने. बघा, सगळं नाव बिघडवलं रे बाबा परीचं, सारिकाचं. ये केक कापा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सारिका मावशी. बोला टू यू. बिचारे स्वतःच म्हणत आहे रे, तुम्ही तर म्हणा. इकडे बघा, फोटो घेता. नाईटवाला घेतं, वेळ घेतं. 1 मिनिटात आम्ही साधा घेतो आधी. घ्या. हो, गिफ्ट नाही आणलं. असं कसं गिफ्ट? आमच्या आधी पार्टी पेंडिंग आहे, पार्टी झाल्याशिवाय आम्ही gift काय देणार नाही. हो नाही, फोटो घे. हा. चला, इकडे व्हिडिओ कॉल सुरू आहे घरून, बघा. अरे तुम्ही ब्लॉग मध्ये येऊन राहिले. फोटो कोण घेतला? हे तेच घेत आहे माझ्याच मोबाईलमध्ये. झालं. सध्या सारिका डबल बेडची झाली आहे म्हणून तिला डबल बेडशीटची साडी आहे, नाही का, चादर. हा, हॅपी बर्थडे म्हणून दे तिला. हाला दे, तोंड रंगव, तिचे तोंड रंगव. भाऊजीकडे रोज रोज ड्रेस मिळत नाही. पहिल्या ड्रेसच्या लग्नानंतरचा
हो, फक्त आमच्या 3 वर्षाच्या पेंडिंग पार्ट्या पाहिजे हा. 3 वर्षापासून आम्ही वाट पाहतो MSc झाल्यापासूनच्या हा. बड्डे सेलिब्रेशन करत असताना सारिकाच्या मम्मीचा, मोठ्या आईचा, माझ्या आईचा सगळ्यांचे व्हिडिओ कॉल आले होते. तर त्या व्हिडिओ कॉलमध्येच मी तो ड्रेस दाखवत आहे सगळ्यांना. ती दाखवत आहे की हे मी गिफ्ट केलेला ड्रेस आहे म्हणून सर्वांना सांगत आहे ती व्हिडिओ कॉलमध्ये. आणि हा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल त्यासाठी सॉरी, पण हा व्हिडिओ कसा वाटतो तो नक्कीच सांगा. आवडते तू. चला, आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं, मॅडमला गिफ्ट मिळालं. कसं वाटलं? मस्त. खुश? ठीक आहे ठीक आहे. चला आता राहिला यांचा पिझ्झा. आता हे पिझ्झा ऑर्डर करणार आहे. पिझ्झा खायला या तुम्ही सगळे. सगळेजण या. चला, पिझ्झा आला की मी परत दाखवते व्हिडिओ. पिझ्झा ग्रीन कलर. काय आलं ग परी? रेड कलर नाही. काय आलं परी? ग्रीन कलर. परी काय आलं ग? काय बोलवलं? ओहो, पिझ्झा. कोणी बोलवलं ग? बघा, आमचा पिझ्झा आलेला आहे. कृषिका, कृषिका किती, बापरे किती खुशी ग परी तुला. ये परी, तुला काय आवडते ग? पिझ्झा. बघा, पिझ्झा. परी आणि मी. चलो. तुम्ही कोणता खाता? हा की हा? पनीर वाला घे. पनीर हा वाला घे. पनीर आलू वाला. ते टॉफी खाणं. ओ मॅडम, घ्या ना पिझ्झा लवकर. सॉफ्ट आहे हे. झोप येत आहे मला. लवकर लवकर खा रे बाबा. हे पनीर आहे आणि मशरूम पण आहे. मांडी घालून बस. मग आम्ही असे नाही बसत, आम्ही मांडी घालून बसतो. मांडी घालून. चल परी, खायचं पिझ्झा आपण सुरू करायचा. ओके. घे सारिका. असं चीजवाला नाही. छान आहे गो. खाव रे गरीबो. तू कोणता खाते? मिरची. हो, खाव रे गरीबो. याच्या बाबतीत गरीब का काही हेच नाही. पासले एवढं जेवण केलं बरं. नैवेद्याचं एवढं खाल्लं. करंजी, वडे, कढी, भजे, काय काय होतं आज. सगळं खाऊन सुद्धा पा यांना भूक लागली आहे. परत पिझ्झाची भूक लागली आहे पा यांना. चला, यांचं खाणं झालं की भेटू आपण हा लगेचच. चला. एंडिंग बर्थडे एंडिंग विथ पिझ्झा. चला, आता यांचा पिझ्झा खाऊन होईल आणि मला खूप झोप येते. आता मी झोपणार आहे आणि इथेच आता व्हिडिओची एंडिंग करते. कसा वाटला तो नक्की सांगा. आजची पूजा, आजचं सारिकाचं बर्थडे सेलिब्रेशन आणि अजून कृषिकाची मस्ती. चला, कसा वाटला तो नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय. बाय कृषिका. पनीर पनीर. बाय. पिझ्झा खाताना बाय.